श्री स्वामी समर्थ. भाग 1. अक्कलकोट नगरी स्वामींचे आगमन झाले. भक्तांच्या जीवनात आशेची किरण उमगली. भाग 2. एका गरीब शेतकऱ्याचे व्यथा ऐकून स्वामींची त्यांच्या शेतात भरघोस पीक येण्याचे आशीर्वाद दिले. भाग 3. संकटात सापडलेले विधवेला स्वामींचे धीर देत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगितले. भाग 4. एका आजारी बालकावर स्वामींच्या कृपेने चमत्कारिक उपचार झाले. भाग 5. अहंकारी सरदाराला नम्रतेचा धडा देत स्वामीने त्याला गर्व दूर केला. भाग 6. भक्तांच्या निष्ठेची परीक्षा घेत स्वामींनी त्याला श्रद्धेचे महत्त्व समजावले. भाग 7. दुष्काळात गावकऱ्यांसाठी स्वामीने अन्नाची सोय केली. भाग 8. एका तरुणाला योग्य मार्ग दाखवला, स्वामीने त्याचे जीवन बदलले. भाग 9. संकटात अडकलेल्या व्यापाऱ्याचे स्वामींनी नम्रतेने मार्ग सापडला. भाग 10. स्वामींच्या उपदेशाने एका वृद्ध दंपतीचे दुःख दूर झाले. भाग 11. स्वामींनी भक्ताला संयम आणि शांततेचा उपदेश दिला. भाग 12. चुकीच्या मार्गावर गेलेल्या युवकाला स्वामींनी योग्य दिशा दिली. भाग 13. एका भक्ताची अखंड सेवा पाहून स्वामींनी प्रसन्न झाले. भाग 14. स्वामींच्या कृपेने एका कुटुंबातील कलह शांत झाली. भाग 15. नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ असा संदेश स्वामींनी दिला. भाग 16. संकटाशी स्वामी चरणी समर्थन केल्याने भक्ताला यश मिळाले. भाग 17. एका गरीब मुलाच्या विवाहाची व्यवस्था स्वामींच्या आशीर्वादाने झाली. भाग 18. स्वामींनी भक्ताला कर्म आणि श्रद्धेचे तत्त्व समजावले. भाग 19. स्वामींच्या कृपेने हरलेले वस्तू परत मिळवले. भाग 20. भक्तांच्या अश्रूंना पाहून स्वामींनी त्यांचे दुःख हलके केले. भाग 21. स्वामींनी भक्ताला क्षमाशीलता धडा दिला. भाग 22. एका भक्ताला स्वप्नात दर्शन देऊन स्वामींनी त्याचे संकट दूर केले. भाग 23. स्वामींच्या आशीर्वादाने व्यवसायात यश प्राप्त झाले. भाग 24. स्वामींच्या सेवेमुळे स्वामी प्रसन्न झाले आणि कृपादृष्टी दिली. भाग 25. शेवटी स्वामी सांगितले, श्रद्धा आणि सुगरी ठेवा, मी सदैव तुमच्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.